2017 साली मुदत संपलेल्या वाहनांच्या पासिंगसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानं 1 जूनपासून प्रतिदिन 50 रुपये दंडाची आकारणी सुरू केली होती. याला वाहतूक संघटनांनी जोरदार विरोध करत आंदोलनं केली होती. कोल्हापुरातील महाराष्ट्र रिक्षाचालक सेना आणि वाहनधारक महासंघानंही या विरोधात आंदोलन छेडलं होतं. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यानंतर शासनानं सकारात्मक निर्णय घेत हा दंड माफ केलाय. याबद्दल आज महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आणि वाहनधारक महासंघाच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी केली. यावर आमदार सतेज पाटील यांनी महामंडळासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजू जाधव, वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, रिक्षाचालक सेना कोल्हापूर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष मोहन बागडी, सुभाष शेट्ये, अरुण घोरपडे, राहुल पोवार, अतुल पोवार, ईश्वर चेन्नी, अशोक जाधव, अविनाश दिंडे, वसंत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.